अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिमला जोडणाऱ्या गोखले ब्रिजच्या एका लेनचे झाले उद्घाटन. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले उद्घाटन. या सोहळ्याला मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त पी वेलारुसू उपस्थित होते. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गोखले ब्रिज रेकॉर्ड ब्रेक 14 महिन्यात तयार होण्यामागे अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले. तर आमदार अमित साटम यांनी सांगितले गोखले ब्रिज कामाचा इतिहास. आपले दोन्ही पालकमंत्री महोदय केसरकर सर आणि लोढा सर जेव्हा जेव्हा फील्डमध्ये यायचे त्यांनी नेहमी मला विचारायचे की गोखले ब्रिज केव्हा सुरू होईल. आणि सरांनी खूप पाठपुरावा केला आणि जे काही लोकल लेवलची प्रॉब्लेम्स होती, काय IITचे रिपोर्ट किंवा काही बांधकाममध्ये इश्यू, काही कंट्रॅक्टरचा रिव्ह्यू, वेळोवेळी लोढा सरांनी हे रिव्ह्यू घेतला. परंतु जो सिंहाचा वाटा आहे की आज रेल्वे ब्रिज 14 महिन्यात का पूर्ण झाला, ते सिंहाचा वाटा आहे आपले स्थानिक आमदार अमित साटम साहेबांना. कारण आय नेव्हर मिन्स माय वर्ड, आय से व्हॉट आय मीन. मला वाटतो या संदर्भात अमित साटम साहेबांनी मला मागचे 14 महिन्यात कमी 150 ते 250 फोन केले असतील. आणि एकदा त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही या साईटवर या. आम्ही साईटवर आलो. इथे आम्हाला वाटत नव्हता की आता हे फेब्रुवारी मार्चला सुरू होईल, जे काही गती होती. तर इथे अमित साटम साहेबांनी मला सांगितलं की आपण आता डायरेक्ट रेल्वेचे जो GM आहे त्यांच्या ऑफिसला जाऊया आणि तिकडे टाईमलाईन्स ड्रॉ करूया. मग इथून आम्ही अशोक मिश्रा साहेब जो आहेत महाप्रबंधक पश्चिम रेल्वे, त्यांचा वेळ घेतला. त्यांची ऑफिसला जाऊन आम्ही मीटिंग घेतली. ताराजीदेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून इथे उपस्थित महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर पालकमंत्री श्री दीपक केसरकरजी, ज्यांचे प्रयत्नामुळे आज आपण हा कार्यक्रम करू शकलो आणि ते ब्रिज वेळावर पूर्ण करू शकलो. त्याच्या मागेचे मुव्हिंग फोर्स असे स्थानिक आमदार अमित साटमजी, स्थानिक आमदार ऋतुजा लटके मॅडम आणि ज्यांचे नेतृत्वामध्ये कॅप्टन ऑफ द टीम म्युनिसिपल कमिशनर इक्बाल सिंह चहल, श्री वेलारसू, श्री ऋतुजा लटकेजी आणि मंच पर उपस्थित सर्व माजी नगरसेवक आणि मोठी संख्येमध्ये उपस्थित इथे अंधेरीचे नागरिक बंधू भगिनींनो. वेळेची मर्यादा मी जास्त बोलणार नाही. साधारणतः दीपक केसरकरजी माझ्यापेक्षा चांगला भाषण करता, पण तरी पण आज त्याने पण माझ्यासाठी अतिशय कमी शब्दामध्ये आपला भाषण संपवला. हा आजचा जे काही कार्यक्रम आहे त्यांचे हिरो 2 आहे, 3 हिरो आहे. एक हिरो आहे म्युनिसिपल कमिशनर इक्बाल सिंह चहल आणि त्याची टीम, आणि दुसरे हिरो आहे ज्यांचे आता कमिशनर साहेबांनी पण कौतुक केले, दीपक केसरकर साहेबांनी पण कौतुक केले. आपल्या सर्वांना माहिती आहे ते आपले स्थानिक लाडले आमदार श्री अमित साटमजी. आणि तिसरा हिरो कोणी आहे तो तुम्ही ते सर्वजण आहे. तुमच्यामुळे हा आजपर्यंत पण इथे पोहोचलो. मला माहिती आहे ते मी किती तुम्ही त्रास भोगतला. हा रोड बंद झाली, इथून जायचा तिथून जायचा, तिथे ट्रॅफिक जाम, इथे ट्रॅफिक जाम. तरी पण मी जास्त पॉलिटिकल भाषण पण करणार नाही, पण एक सांगितलं पाहिजे. आपण हा 14 महिन्यामध्ये हा ब्रिज महानगरपालिका त्यांच्या अधिकारीने पूर्ण केला. त्यांचे कंपॅरिझन कसा करायचा, ते 14 महिन्यामध्ये आपला कोणाने लागता की अरे जास्त वेळ लागली, 12 महिन्यामध्ये काही नाही झाला. आता 3 लेन सुरू झाली, परत अजून 3 लेन कधी सुरू होणार आहे, आपण त्याविषयी आपल्या मनामध्ये येऊ शकता. आता तुम्ही एक विचार करा, हा ब्रिज वर्क ऑर्डरचे नंतर 14 महिने में झाला. त्यापेक्षा सेम महत्त्वाचा ब्रिज आपला बेलासिस रोडचा ब्रिज आहे, डिलाईल रोडचा ब्रिज आहे. डिलाईल रोडच्या ब्रिजने 7 वर्ष झाले, 7 वर्ष लागले. ते हँकॉक ब्रिजने 8 वर्ष लागले. ते 7 वर्षने 8 वर्षना 14 महिना आता जोरात तायला. एक वेळा ते महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने सर्व जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यासाठी महाले पण इथे उभे आहे, त्याने पण ते ब्रिजचे प्रमुख होते, त्याने पण चांगला काम केला. कॉन्ट्रॅक्टर आहे की कॉन्ट्रॅक्टर कोण होते इथल्या कार्यक्रमाचे, ते हे सर ब्रिजाचे ते आले कॉन्ट्रॅक्टर.
त्याने पण मी अभिनंदन करतो. माले एक वेळा तुम्ही पण स्टेजवर या मालेजी, तुमच्या पण अभिनंदन करतो. आता वेळ झालेली आहे. आता फक्त माझ्या अशा सर्वांना विनंती आहे की चांगला कामने चांगला सांगितला पाहिजे, नाहीतर कोणाची हिंमत राहील नाही. आता चेल साहेबने सांगितला की काय काय अडचण आली ने कसा कसा त्याने अडचणाने मात दिली. मला पण एक माहिती आहे, मध्ये आपण ते अंबालामधून आणले ना साहेब, ते अंबालामध्ये फॅक्टरी होती. अंबालामध्ये जिथे फॅक्टरी होती ना आपला गर्डर इन मेकिंग होता, तिथे ते सर्व मशिनरी गर्डर पाणीमध्ये डुबले. तिथे ओव्हरफ्लो वॉटर झाला होता, त्यावेळी वर्षा झाली होती. तरी पण अडचण एक दोन नाही, फार जास्त अडचण आली. तरी पण प्रत्येक अडचणावर मात करून तिथे आपण आज हा ब्रिज लोकांसाठी, लोकांना गैरसोय होय म्हणून आपण ते 14 महिन्यामध्ये पूर्ण केला. आता आपण महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांचे, सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आणि रेल्वेचे अधिकाऱ्याने फार महत्त्वाचा कोऑर्डिनेशन केला. आणि मी आता माझ्या भाषण संपू यापूर्वी हा सर्व कमाल नवीन नेतृत्वाचा आहे. नवीन नेतृत्व आला नसता तर 14 महिने काय 18 महिना आपला वर्क ऑर्डर द्यायला लागला. 8 साल ते तिथे ब्रिजला लागला, हँकॉक ब्रिजला 9 साल लागला. तो नवीन नेतृत्व जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते टीममध्ये जॉईन झालेले श्री अजित पवार, सर्वांसाठी एक वेळा आपण परत ताळ्या वाजवून त्यांचा धन्यवाद देऊ. माझा विषय संपू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.